त्याने लगेच एक नंबर डायल केला. हॅलो मोरे, काल मी तुम्हाला काहीतरी सांगितलं होतं, राघव बोलला. येस सर, मी तुम्हाला मेल केला आहे, मोरे तिकडून बोलले. ओके, आय विल चेक, राघव बोलला आणि त्याने त्याचा मेल ओपन केला. त्यात त्याच्या ऑफिस स्टाफमधील राघव नावाच्या व्यक्तींची लिस्ट होती. टोटल 4 राघव सिंग होते. त्याने त्यांचे डिटेल्स चेक केले तर त्यातले 2 50च्या आसपास होते आणि बाकीचे 2 थोडे तरुण होते. त्यात पण एकाचं लग्न झालेलं. राघवने थोडा विचार केला आणि मग पुन्हा मोरेंना फोन केला. हॅलो मोरे, मी सांगतोय त्या दोघांना घेऊन या, राघव बोलला आणि त्याने त्या 2 राघव सिंगचे डिटेल्स पाठवले. मग तो त्यांची वाट बघत बसला. तेवढ्या वेळात गार्गी तिच्या डेस्कवर येऊन बसली होती. त्याने घड्याळ पाहिलं. ती 5 मिनिटं लवकर आलेली. त्याचं लक्ष पुन्हा तिच्या हातावरच्या मेहंदीकडे गेलं. दुरून पण त्या मेहंदीचा डार्क रंग लक्ष वेधत होता. ती पाहून पुन्हा तो थोडा अस्वस्थ झाला. तेवढ्यात तिच्या डेस्कसमोर मोरे 2 लोकांना घेऊन येताना दिसला. राघवने लगेच गार्गीकडे पाहिलं. गार्गी पण त्या लोकांकडे बघत होती. तिने त्यांना स्माईल पण दिली. तसं त्या लोकांनी पण तिला स्माईल दिली. डॅम इट, सगळीकडे क्लोजअपची ॲड करत फिरते, राघव तोंडातच पुटपुटला. मे आय कमिंग सर, मोरेंचा आवाज आला. राघवने त्यांना आतमध्ये यायचा इशारा केला. ते तिघे पण त्याच्यासमोर येऊन उभे राहिले. दोन्ही राघव सिंग थोडे घाबरून उभे होते. मोरे पण टेन्शनमध्ये वाटत होते. सर, हे दोघे, मोरेंनी त्या दोघांकडे इशारा केला. राघवने त्या दोघांना पाहिलं. दोघे पण आदबीने उभे होते. त्यातला एक सरदार वाटत होता, कारण त्याच्या डोक्यावर पगडी होती. दुसरा सामान्य होता. मोरे, तुम्ही 2 मिनिट बाहेर जा, राघव बोलला. तसं मोरे बाहेर गेले. आतमधले दोघं आता जास्तच घाबरले. सर, हमसे कोई गलती हुई है क्या, सरदार सारख्या वाटणाऱ्या राघवने विचारलं. डू यू नो गार्गी, राघवने डायरेक्ट विचारलं. नो सर, तो सरदार बोलला. अँड यू, राघवने दुसऱ्याकडे पाहून विचारलं. नो सर, तो पण बोलला. फिर उसे देख के स्माइल क्यों कर रहे थे, राघवने समोरच्या गार्गीकडे इशारा करत विचारलं. त्या दोघांनी काचेतून बाहेर पाहिलं. वो तो वो मैडम ने ही स्माइल किया, इसलिए हमने भी स्माइल किया, सरदार बोला. ओके फाइन, तुम दोनों भी प्रोजेक्ट में काम कर रहे हो, इसका रिपोर्ट गार्गी के पास दे दो, राघव काहीतरी काम सांगायचं म्हणून बोलला. सर, बट हम लोग प्रोजेक्ट लीडर नहीं है, सरदार बोला. आई नो, मुझे लीडर से नहीं चाहिए, रैंडम मैं किसी से भी मांग सकता हूँ, राइट, राघव ने नज़र रोखून विचारलं. यस यस सर, सरदार बोलला. ओके, यू मे लीव नाव, तो बोलला. तसं ते दोघे निघून गेले. हे दोघे पण नाहीत, मग हु इज दॅट राघव सिंग, राघवने समोर बघत सुस्कारा सोडला. दुपारी गार्गी लंचसाठी हर्षासोबत कॅन्टीनमध्ये आलेली. आज शेखर आला नव्हता, त्यामुळे दोघीच लंच करत होत्या. तेवढ्यात स्वरा आणि मेघना तिथं आल्या. हाय गार्गी, स्वराने तिच्यासमोर चेअरवर बसत बोलली. मेघना पण लगेच तिच्या शेजारच्या चेअरवर बसली. ओ हाय स्वरा मॅडम, गार्गीने तिला हसत ग्रीट केलं. हाय मॅम, हर्षाने पण ग्रीट केलं. काय गार्गी, तुझ्या हातावरची मेहंदी फारच रंगली आहे बघू, स्वराने हात पुढे करत बोलली आणि गार्गी गडबडली. ते माझ्या अंगात उष्णता जास्त आहे ना, त्यामुळे रंगली आहे, गार्गी कशीबशी बोलली. मनातून घाबरली होती. अगं दाखव तरी, स्वरा तिच्या वर नजर रोखत बोलली. स्वरा मॅडम, तुम्हाला माझ्या मेहंदीमध्ये इतका काय इंटरेस्ट आहे, गार्गीने हसत विचारलं. कारण त्यावर तू माझ्या राघवचं नाव लिहिलं आहेस, स्वरा रागात बोलली आणि तिचे शब्द ऐकून गार्गीच्या पायाखालची जमीनच हादरली. हर्षाने पण चमकून गार्गीकडे पाहिलं. बरोबर ना,
गार्गीला गप्प पाहून पुन्हा स्वराने विचारलं, नाही, तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला आहे. मी सरांचं नाव का काढेन? गार्गी स्वतःला सावरत बोलली. 1 मिनिट. स्वरा उठली आणि गार्गीच्या जवळ आली. गार्गी गोंधळून तिच्याकडे बघत होती आणि तेव्हाच स्वराने जबरदस्ती गार्गीचा हात पकडला आणि तो उघडून मेघना आणि हर्षाला दाखवू लागली. सी, हिने राघवचं नाव काढलं आहे बघा. स्वरा तावातावानं मोठ्याने बोलू लागली आणि तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे 4-5 मुलं मुली लगेच तिथं आले. गार्गीने रागात तिच्या हातातून हात हिसकावून घेतला. स्वरा मॅडम, माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये तुम्ही लक्ष नका घालू. गार्गी आता थोडं रागात बोलली. वाव, तू माझ्या बॉयफ्रेंडचं नाव स्वतःच्या हातावर काढते आणि म्हणे माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये लक्ष नका घालू. तुला तर मी तेव्हाच ओळखलं होतं जेव्हा तू मेघनाला कारस्थान करून कंपनीमधून हाकलून लावलं. त्याचं कारण आता कळते. तुला राघव सर पाहिजे होते ना? तुला राघव सर पाहिजे आहेत ना? त्यांच्या मागे पुढे करायला भेटावं, त्यांच्याशी रिलेशन ठेवता यावं म्हणून तू हिला इथून बाहेर काढलं आणि आता मेहंदीमध्ये त्यांचं नाव पण काढते. लाज नाही वाटत तुला? दुसऱ्या कोणाच्या बॉयफ्रेंडवर अशी नजर टाकताना? दिसताना तर किती साधी दिसतेस. किती साधी दिसते बघ, पण मनातून पक्की लोंबडी आहेस. तुझं कॅरेक्टर तर. स्वरा मोठ्याने बडबड करत होती. इनफ स्वरा मॅडम, खूप बोलला. जे काही मी केलं नाही त्यासाठी तुम्ही माझ्या कॅरेक्टरवर बोट उठवलं. तुम्हाला काही अधिकार नाही माझ्याबद्दल बोलण्याचा. आता गार्गी पण रागात तिला बोलू लागली. आसपासचे त्या दोघींना पाहून आपसात चर्चा करू लागले. मग तुला कोणी अधिकार दिला राघवचं नाव हातावर काढायचा? स्वराने दात ओठ खात विचारलं. पूर्ण जगात फक्त तुझा राघव सरांचंच फक्त नाव राघव आहे का? दुसऱ्या कोणाचं असू शकत नाही का? गार्गी बोलली आणि स्वरा गडबडली. तिने त्याबद्दल विचारच केला नव्हता. आय डोंट नो, पण मागच्या महिन्यापासून तू जे काही करते त्यावरून तरी नाव माझ्याच राघवचं आहे. तू सरळ सरळ त्याला स्वतःच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते आणि यात तुझी तरी काय चूक? राघव आहेच असा की कोणी पण त्याच्यावर भाळेल आणि त्यात तू अशी मिडल क्लास. त्याची श्रीमंती पाहून नक्कीच तुझ्या मनात लाडू फुटत असतील. स्वरा बोलत होती. बरोबर, स्वरा मॅडम बरोबर बोलत आहेत. हिनेच या मेघना मॅडमना बाहेर काढलं हे आता पटतंय. दिसायला सती सावित्री आहे, पण विचाराने मात्र चतुर लोंबडी आहे. तिथंच उभ्या असणारी एक मुलगी बोलली आणि गार्गीच्या डोळ्यात रक्त उतरलं. स्वरा मॅडम, मला तुमच्या सरांमध्ये किंवा त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये काडीचाही इंटरेस्ट नाही. आणि हो, मला सरळ आयुष्य जगायला आवडतं. कोणाच्या काड्या करण्यात मला काहीही इंटरेस्ट नाही. गार्गी रागात बोलली आणि तिथून ताडताड पावलं टाकत निघून गेली. हर्षा पण तिच्या मागून गेली. त्या दोघी जाताच स्वराने मेघनाकडे पाहून एक स्मित हास्य केलं. मेघनाने पण तिला थम्सअप केलं. तुम्ही सगळे कामाला लागा. स्वरा मग तिथे जमलेल्या काही लोकांना बोलली तसं सगळे तिथून निघून गेले. हे स्वरा, काय मस्त झापलंस तिला. जाम मजा आली. पण तुला कसं माहिती की तिच्या हातावर राघवचं नाव आहे? मेघनाने हसत विचारलं. अगं, काल पार्टीमध्ये सहज तिच्या हाताकडे लक्ष गेलं होतं तेव्हा दिसलं. त्याचवेळी तिथं इन्सर्ट करणार होते, पण ती अनुष्का तिथंच होती ना. तिने लगेच हिची बाजू घेऊन मला खोटं पाडलं असतं, म्हणून म्हटलं ऑफिसमध्येच हिचा इन्सल्ट करू. स्वरा रागात बोलली. बरोबर डिसिजन घेतलास. असंच तिला सारखा अपमान होत राहिला ना तर एक दिवस नक्कीच ही स्वतः इथून निघून जाईल. मेघना स्वराला टाळी देत बोलली आणि मग दोघी पण हसू लागल्या. इकडे गार्गी रागारागात वॉशरूममध्ये गेली. हर्षा मागून हाक मारत होती पण ती थांबलीच नाही. वॉशरूममध्ये गेल्यावर तिने तिच्या अश्रूंना वाट करून दिली. माझ्या कॅरेक्टरवर बोट दाखवते. ही खुलेआम बॉयफ्रेंडसोबत फिरते आणि मला बोलते की मी राघवच्या मागे लागली आहे. सगळे मलाच त्रास देतात, काही गुन्हा केला नसताना. असं का होतं? इतकं खराब नशीब का आहे माझं? का मला अशीच माणसं आयुष्यात भेटतात? मी जर कोणाचं वाकडं करत नाही तर मलाच
का सारखं बोलतात? गार्गी बेसिनवर हात ठेवून रडत होती. तिने समोरच्या आरशात पाहिलं. तिचे डोळे लाल भडक दिसत होते. मग तिने तिचा हात पाहिला. राघव, हेच नाव मला सगळ्यात जास्त त्रास देतं. यामुळेच माझ्या आज इतका इन्सर्ट झाला. गार्गीने रागाने एकदा त्या नावाकडे पाहिलं आणि लगेच पर्समधून ब्लेड बाहेर काढलं. संरक्षणासाठी तिने ते पर्समध्ये ठेवलं होतं, पण आता तिच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. प्रचंड रागात तिने ते ब्लेड नावावर फिरवलं आणि काही सेकंदातच तिच्या तोंडून हुंदका बाहेर पडला, कारण आता त्या जागेवर प्रचंड वेदना होत होत्या. त्या नावावर पडलेल्या चिरेतून रक्त वाहू लागलं होतं. तर तो हात पाण्याखाली पकडला, पण आता तिला त्या जागेवर चरचर जाणवू लागली होती. हात अजूनही थरथर करत होता. शिट, गार्गी, रागात हे काय केलं? स्वतःलाच त्रास करून घेतला. बापरे, आता ही जखम किती चरचर करते. गार्गी दुसऱ्या हाताने तो हात पकडून तशीच काही वेळ उभी राहिली. मग तिने तो हात पाण्याबाहेर काढला. रक्त अजूनही थोडं थोडं येत होतं. तिने लगेच हाताने पर्समधून रुमाल काढला आणि तो त्या जागेवर बांधू लागली, पण तिला ते जमत नव्हतं. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. जानू, आर यू देअर? बाहेरून हर्षाचा आवाज आला. गार्गीने थोडा विचार केला आणि दरवाजा उघडला. ओ थँक गॉड, फायनली तू सापडली. मी सगळ्या बाथरूमच्या जवळ जाऊन विचारत होते. हर्षा सुस्कारा सोडत बोलली आणि त्याचवेळी तिचं लक्ष गार्गीच्या हाताकडे गेलं. हे जानू, काय झालं? ती तिचा हात पकडत बोलली. हर्षा, हा रुमाल बांध ना या जागेवर. गार्गी हाताकडे इशारा करत बोलली आणि तिच्या हातावर चीर आणि रक्त पाहून हर्षा घाबरली. जानू, हे काय केलंस तू? हर्षाने अडखळत विचारलं. आपण नंतर बोलूया का प्लीज? अगं लवकर बांध, खूप दुखतंय. गार्गी वेदनेने बोलली. हर्षाने लगेच तिच्या हाताला रुमाल बांधला. मग मात्र हर्षाने पुन्हा तिला काही विचारलं नाही. गार्गी तिच्या डेस्कवर जाऊन बसली, पण आता तिला एकाच हाताने काम करावं लागत होतं, कारण दुसरा हात वापरला की जखम चरचर करत होती. तिने तिचा तो हात समोर पकडला आणि एक सुस्कारा सोडला. ज्या हातांच्या रेखांवर नशीब लिहिलेलं असतं त्यावर या हिटलरचं नाव लिहिलं. मग त्रास तर होणार होताच, ती मनातच बोलली आणि मग एकाच हाताने टाईप करू लागली. त्याच वेळी इकडे तिच्या हातावर रुमाल बांधलेला पाहून राघव मात्र गोंधळून गेला. हिला काय झालं? सकाळपासून तर ठीक होती, आता हाताला हेंकी बांधून का बसली आहे? राघव समोर गार्गीकडे बघत विचार करत होता. तेवढ्या दरवाजावर टकटक झाली. त्याने दरवाजाकडे पाहिलं तर ऋषिकेश, त्यांच्या कंपनीचा मार्केटिंग मॅनेजर, दरवाजामध्ये उभा होता. कम इन, राघव बोलला. ऋषिकेश आतमध्ये आला आणि राघवच्या समोरच्या चेअरवर बसला. हाऊ इज पुणे? राघवने तो बसताच विचारलं. काही विचारू नको, फार काम करावं लागलं. बघ माझी कंबर मोडली, ऋषिकेश तक्रार करत बोलला. मग मूव घेऊन लाव, राघव हसत हसत बोलला आणि नकळत ऋषिकेशकडे बघताना त्याने त्याच्या मागे एक कटाक्ष टाकला आणि ऋषिकेशने बरोबर ते नोटीस केलं. राघव कामाव्यतिरिक्त कधीच इतर ठिकाणी बघत नव्हता आणि हे त्याला चांगलंच माहिती होतं. आता पुढचा 1 महिना तरी मी पुण्याकडे फिरकणार नाही. ऋषिकेशने पण मग बोलता बोलता मागे बघितलं तर गार्गी काम करण्यात बिझी होती. या 2 महिन्यात मी नव्हतो तर बरीच प्रगती झाली आहे. ऋषिकेश पुन्हा राघवकडे बघत बोलला. या मोरेकडून मार्केटिंग लीड्स घे आणि कामाला लाग. राघव पुन्हा फाईलमध्ये लक्ष घालत बोलला. मी कामाबद्दल बोलत नाहीये. ऋषिकेश राघवचा चेहरा निहाळत बोलला. मग? राघवने भुवया वर करून विचारलं. गार्गी, ऋषिकेश बोलला आणि राघवने चमकून त्याच्याकडे पाहिलं. व्हॉट? राघवने निर्विकारपणे विचारलं. लिव्ह इट. तिच्या हाताला काय झालंय? ऋषिकेशने पुन्हा मागे वळून गार्गीकडे बघत विचारलं. व्हॉट डू यू थिंक? मी इथं कोणाला काय झाले हे बघायला बसलो आहे का? राघवने रागात विचारलं. तसं ऋषिकेश गडबडला,
कदाचित आपण चुकीचा विचार केला. हा राघव आहे हे आपण विसरलो. ऋषिकेशने मनातच स्वतःला शिव्या घातल्या. आय एम सॉरी, मी सहज विचारलं. फाईन, मी पण जातो. काम करतो. पुण्याचे सगळे अपडेट्स मी गार्गीकडे देतो. ती तुला सॉर्ट करून देईल. ऋषिकेश बोलला आणि त्याच्या केबिनमधून बाहेर पडला. तो जाताच राघवने फाईलमधून मान वर केली आणि समोर पाहिलं. सकाळी तर ठीक होती, आता हाताला झालं काय विचार करतच त्याने CCTV फुटेज ऑन केलं. सकाळपासून लंच ब्रेकपर्यंत त्याने फुटेज पळवून पाहिलं तर गार्गीचा हात ठीक होता. पण जेव्हा ती लंच ब्रेक करून आली तेव्हा मात्र तिच्या चेहऱ्यावर रडलेले भाव होते आणि हात पण रुमालाने बांधला होता. नक्कीच कॅन्टीनमध्ये काहीतरी झालेलं दिसतंय. त्याने लगेच कॅन्टीनचा कॅमेरा ऑन केला आणि लंच ब्रेकमधला फुटेज बघू लागला. तिथं गार्गी, स्वरा, हर्षा आणि मेघना दिसत होते, पण त्यांचं बोलणं मात्र ऐकू येत नव्हतं. पण तिथूनच गार्गी तावातावात निघून गेली ते मात्र त्याला दिसलं. नक्कीच स्वराने काहीतरी बोलली होती तिला, पण काय? राघवने रागात हात टेबलवर आपटला आणि एक नंबर डायल केला. मोरे, त्या कॅन्टीनवाल्याला लवकर घेऊन या, राघव बोलला आणि फोन आपटला. थोड्याच वेळात मोरे कॅन्टीनवाल्या माणसाला घेऊन आले. तो बिचारा घाबरून राघवसमोर जाऊन उभा राहिला. आज दुपारी कॅन्टीनमध्ये काय झालं? राघवने शांतपणे विचारलं. काही नाही सर, कॅन्टीनवाला घाबरून बोलला. राघवने ते फुटेज त्याच्यासमोर सुरू केलं. व्हॉट इज दिस? राघवने आता कॅन्टीनवाल्या माणसाकडे रोखून विचारलं. सर, ते त्या दोघींची थोडी बाचाबाची झाली, कॅन्टीनवाला घाबरून बोलला. व्हॉट बाचाबाची? राघवने वैतागून विचारलं. ते मला पण जास्त माहीत नाही, कॅन्टीनवाला आवंडा गिळत बोलला. मोरे, कॉल दॅट गर्ल. राघव CCTV फुटेजमधल्या हर्षाकडे इशारा करत बोलला. मोरेंनी लगेच कोणाला तरी कॉल केला आणि हर्षाला पाठवून द्यायला सांगितलं. थोड्याच वेळात हर्षा घाबरत राघवच्या केबिनकडे येत होती आणि तिला तिथं पाहून गार्गी गोंधळून गेली. हर्षाने नजरेनेच पुन्हा भेटते म्हणून सांगितलं आणि राघवच्या केबिनमध्ये गेली. राघव आता कॅन्टीनवाल्याला काहीतरी बोलत होता. हर्षा जाऊन मोरेच्या शेजारी उभी राहिली. यू, व्हॉट इज युअर नेम? राघवने तिला नोटीस करताच विचारलं. हर्षा. हर्षाने भीतभीत उत्तर दिलं. बाहेरून गार्गी सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती, पण ऐकू काहीच येत नव्हतं. त्यामुळे तिची चिडचिड होऊ लागली. त्यात तिला आता हर्षासाठी काळजी पण वाटू लागली. लंच ब्रेकमध्ये काय झालं? राघवने हर्षाकडे बघत विचारलं. काय? हर्षा सुकलेल्या ओठांवरून जीभ फिरवत बोलली. तेच विचारतोय. आर यू डम? गार्गी आणि स्वरामध्ये काय झालं? राघवने आता रागात विचारलं. सर, ते स्वरा मॅडमच गार्गीला बोलल्या. गार्गीने काहीच केलं नाही. आम्ही तर फक्त लंच करत होतो. स्वरा मॅडमनी गार्गीच्या हातावरची मेहंदी पाहिली आणि मग त्या गार्गीला ओरडू लागल्या. हर्षाने गार्गीची साईड घेत उत्तर दिलं. काय बोलत होती स्वरा? राघवने विचारलं. आणि आता हर्षाच्या मनातच शब्दांची जुळवाजुळव करू लागली. स्वरांनी त्यांची गर्लफ्रेंड होती आणि कदाचित तिनेच काहीतरी तक्रार केली असेल म्हणून राघवने जाब विचारायला बोलवलं असेल आणि सगळं ऐकल्यावर गार्गीला कदाचित हा जॉबवरून काढून टाकेल असं हर्षाला वाटत होतं. म्हणून तिने गार्गीबद्दल काहीतरी सहानुभूती वाटावी असं सांगण्याचा निर्णय घेतला. से समथिंग. राघवचा आवाज आला तसं हर्षात दचकली. सर, स्वरा मॅडम चांगल्या आहेत, पण आज त्या गार्गीला नको तितकं बोलल्या. तिच्या कॅरेक्टरवरून बोलल्या म्हणून गार्गीने त्यांना उलट उत्तर दिलं. सर, गार्गी खूप रागात होती म्हणून ती अशी वागली. सर, तिने तर रागात तिचा हात पण कापून घेतला. तिला मॅडमना हर्ट नव्हतं करायचं. गार्गीची चूक नाही आहे यात, फक्त. हर्षा गार्गीची बाजू सावरत बोलली आणि तिचं बोलणं ऐकून राघव शॉक झाला. व्हॉट? तिने हात कापून घेतला? राघव तडकन खुर्चीवरून उठून उभा राहिला. मोरे,
व्हॉट इज हॅपनिंग इन माय ऑफिस? कॉल द डॉक्टर. गो फास्ट. गो फास्ट. राघव जोरात ओरडला तसं मोरे लगेच बाहेर पडले. यू बोथ जस्ट गेट आउट. राघव त्या दोघांना ओरडून बोलला तसं बाकी दोघे स्पीडमध्ये बाहेर पडले. इकडे गार्गी घाईघाईत पळणाऱ्या हर्षाकडे घाबरून बघत होती, पण हर्षाने दुःखी तोंड करून तिच्याकडे पाहिलं आणि तिथून निघून गेली.